निवडणुकीवरील आक्षेपामुळे राज्यातील काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। बारामती नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणमध्ये काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या। कोडवडमध्ये धमकी काय देता, उघडपणे धमकी देऊन टाका, कोणाला घाबरता? निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर हल्ला बोल, तर परिस्थिती आटोक्यात आणायचं बघा, निलेश राणेंचा खोचक सल्ला। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये एकनाथ शिंदेंची भव्य सभा, रवींद्र चव्हाणांना काय उत्तर देणार याकडे लक्ष। पालकमंत्र्यांचा आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे, मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। बदलापुरात निवडणुकीच्या 6 जागांसाठीचं मतदान पुढे ढकलल्यानं गोंधळ, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि नागरिकांमध्ये बाचाबाची। डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। युगेंद्र पवार आज लग्नबंधनात अडकणार, काका अजित पवार पुतण्याच्या विवाहाला हजेरी लावणार का याची उत्सुकता। रांची वनडेमध्ये विराट कोहलीने ठोकलं शतक, कारकिर्दीतील 52वे एकदिवसीय शतक। मंचर नगरपंचायत निवडणुकीतील उच्चशिक्षित उमेदवार प्राची थोरात यांना अपक्ष म्हणून रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानं त्यांनी स्वतः रिक्षा चालवत प्रचार केलाय। भाजपाच्या नाराज गटानं प्राची यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवलंय। परंडा नगरपालिका निवडणुकीमध्ये 21च्या 21 उमेदवार निवडून नाही आले तर गुलाल नाही लावणार असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलंय। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर सौदागर यांच्या प्रचारासाठी तानाजी सावंत यांनी जाहीर सभा घेतली, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं। तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहात का असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधलाय। नवऱ्याचा पक्ष भाजपाविरोधात उमेदवार उभा करतो आणि नवनीत राणा भाजपाच्या प्रचाराला येतात असं म्हणत कडूंनी निशाणा साधलाय। वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी 3 तर 25 नगरसेवक पदासाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी त्यांच्या घरातील तिघांना तिकीट दिलंय। साबेर खान यांच्यासह त्यांचा मुलगा भाचा शिंदे सेनेचं त्यांनी तिकीट मिळवलंय, त्यामुळे सर्वत्र घराणेशाहीची चर्चा सुरू आहे। माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। अनिल चौधरी यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराची फाईल पुस्तकाचं प्रकाशन केलं। मंत्री संजय सावकारेंनी 20 वर्ष कुठलाही विकास केला नसून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला। बदलापूरची प्रचार सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डायलॉग बाजीनं गाजली। बदलापूर में शिवसेने को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। काही लोक आपल्याला म्हणतात तुम्ही झोपता कधी उठता कधी, आपण त्यांना सांगतो झोपण्यासाठी आलो नाही तर झोप उडवण्यासाठी आलोय असा टोला यावेळी विरोधकांना शिंदेंनी लगावला। वाशिमच्या मंगळुरपी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाचे डॉक्टर दिलीप रत्न पारखी हे निवडणूक लढवत आहे। या मंगळुरपी शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासह इतर समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं त्यांनी सांगितलं। बदलापूर पश्चिमेच्या समर्थनगर रमेशवाडी भागामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी शेरसिंग यांना मारहाण करण्यात आली। भाजप उमेदवार किरण बावस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं। 20 प्रभागात 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्या। मंचर नगरपंचायतीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। या ठिकाणच्या प्रचारावर बिबट्याचं सावट पाहायला मिळतंय। निम शहरी भाग असणाऱ्या मंचरच्या वाड्या वस्त्यांमध्ये शेतकरी आणि रहिवासी बिबट्याच्या भीतीमुळे उमेदवारांना रात्री प्रचाराला येऊ नका असं सांगतात।
वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं. 20 प्रभागामध्ये 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्या. भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने असल्याची टीका खासदार निलेश लंकेंनी केली आहे. ते कराड नगर परिषद राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी ही टीका केली. लातूरच्या औसा नगर परिषदेमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षवेधी लढत होणार आहे. औसामध्ये 30% मुस्लिम मतदार असून हे मतदार निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ ही स्टाईल वापरली. आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात, मात्र आपण धमक्यांना घाबरत नाही असं सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपाला इशारा दिलाय. वाशिमच्या मंगळूरपीर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अशोकराव परळीकर उभे आहेत. आपल्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास आपण शहरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढून नागरिकांना रस्ते, वीज तसेच स्वच्छ मुबलक पाणी देण्यासाठी सरकारच्या विविध योजना या शहरामध्ये आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. धाराशिवच्या आलम शहर विकास आघाडीचे उमेदवार संयोगिता गाढवे यांच्या प्रचारासाठी भूम शहरामध्ये रॅली काढण्यात आली. तानाजी सावंत यांनी उमेदवारांसाठी शहरामध्ये पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. विधानसभेला आतून पाठिंबा देण्यासाठी आपल्याला राम सातपुतेंनी फडणवीसांसमोर 35 कोटींची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटलांनी केला आहे. अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये मोहिते पाटलांनी खुलासा केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. मावळ तालुक्यातील तळेगाव, लोणावळा, वडगाव या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालाय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पोलिसांनी खास चेक नाका उभारलाय. संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाते. वडगाव नगर परिषद निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची आवश्यक तयारी पूर्ण झाली असून मतदान पथकांना ईव्हीएम हाताळणीचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. यावेळी निवडणूक निरीक्षक सुनील माळी, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण निकम हे उपस्थित होते. लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस समर्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनावणे यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. जुन्या पुणे मुंबई हायवेची वाहतूक कोंडी, शहरातील मूलभूत समस्या हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदगाव खंडेश्वर नगरपरिषदेचा नगराध्यक्षपदासाठी 2 उच्चशिक्षित गावांमध्ये लढत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्राप्ती मारोटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना मारोटकर या रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका आल्या की इतर पक्षाकडे जागा लढवण्यासाठी भीक मागावी लागते अशी खंत आठवलेंनी व्यक्त केली. सोलापूरच्या पालकमंत्र्याचं आडनाव गोरे आहे, मात्र धंदे सगळे काळे आहेत असं म्हणत महबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय. अनगर महाजन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध केले. दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले. इथं दहशत असती तर 3 पॅनल उभारले नसते असं महबूब शेख यांनी म्हटलं आणि विरोधकांवर निशाणा साधला.